आज तातडीची बैठक आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने बोलवली आहे. खरंच ही बैठक अशी घ्यावी लागू नये खरं म्हणजे सिंधुदुर्गातील महिलांच्या बाबतीत असं मला मनापासून वाटतं. पण खेदाने मी म्हणतेय की मुंबई येथील उबाठाच्या एका कोकणी मेळाव्यामध्ये उबाठाच्या जान्हवी सावंत यांनी शिवराळ भाषेत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी आम्ही इथे महिला उपस्थित झालो आहोत. अतिशय तातडीची बैठक आम्ही इथे पत्रकार परिषद बोलवल्याने आम्ही सगळे इथे कमी तुम्हाला कुडाळच्या दिसत असू. आमच्या सन्माननीय जिल्हाध्यक्ष काही कारणाने बाहेरगावी असल्याने त्या आज इथे उपस्थित राहू शकल्या नाहीत, नाहीतर त्यांच्याच उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार होती. तिथे ज्या आपल्या जान्हवी सावंत सिंधुदुर्गातील आहेत त्या तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल, नुकतीच ग्रामपंचायतची निवडणूक भडगाव इथे पण झाली आणि स्वतःच्या गावामध्ये एकही सीट निवडून आणू शकण्याची लायकी नसलेल्या बाईने स्वतःला अंधारेबाईंच्या आता जागेवर नेऊन ठेवण्याची त्यांना जी इच्छा आहे त्याची त्यांच्या वक्तव्यामुळे जाहीर धिंड त्यांनी जर माफी मागितली नाही, जाहीर माफी मागितली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या तर्फे त्यांची जाहीर धिंड काढण्यात येईल अशी मी इथे जाहीर वक्तव्य मी करते आणि जबाबदारीने करते. आपली मालवणी भाषा आणि स्त्रीवाचक शिवराळ भाषा आपल्या जाहीर भाषणामध्ये मुंबई येथे झालेल्या उबाठाच्या मेळाव्यात त्यांनी वापरली होती. समस्त स्त्रीजातीचा तुम्ही अपमान केलाच, पण जी अटकेपार पोचलेली आपली सुसंस्कृत अशी मालवणी भाषा आहे त्या भाषेचा पण तुम्ही इथे अपमान केलेला आहे. विश्वात ज्यांचं सन्मानाने नाव घेतलं जातं ते आपले देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांच्याविषयी अतिशय हीन वक्तव्य करण्याची एखाद्याला बुद्धी होते हीच करत म्हणजे कीव करण्याची गोष्ट आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि मालवणी भाषेचा जान्हवीबाईंनी अपमान केला आहे. भारताचे पंतप्रधान हे 133 कोटी भारतीयांचे कुटुंब प्रमुख म्हणून गेली 9 वर्ष काम करत आहेत. प्रत्येक वेळेस सन्माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे आणि हल्लीच्याच त्यांच्या वक्तव्यात त्यांनी हात जोडून सांगितलं आहे की मी जे माझ्यावर टीका करतात नक्कीच त्यांची टीका मी ऐकायला तयार आहे, कारण माझा 130 कोटी जनता जर शांतपणे समाधानाने जर झोपत असेल तर मी लोकांच्या कितीही बोलणी खायला मी तयार आहे, कारण मी त्यांचा कुटुंब प्रमुख आहे. ही जर एखाद्या नेत्याची भावना आहे, भारताच्या पंतप्रधानांची भावना आहे, तर त्यांच्याबद्दल बोलताना एका महिलेने सुसंस्कृत म्हणवणाऱ्या एखाद्या महिलेने तरी त्याचं तारतम्य बाळावं एवढीच छोटीशी आमची इच्छा आहे. मला वाटत असेल तर तुम्ही स्वतः अभ्यास करा. अजून एक खूप बोलल्या त्याचा सगळ्याचा मला निषेध प्रत्येक खोडून टाकू शकते मी, पण मला तेवढी त्यांची लायकीच नाहीये. त्यांनी चुकीचंच बोललंय सगळं. पण साधी एक गोष्ट सांगते, मेरी मिट्टी मेरा देश. मी स्वतः हा कार्यक्रम अटेंड केला एका खेडेगावात. आपण सगळेजण 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे जे झेंडावंदन दिवस असतो ते साजरे करतो, पण तो अभूतपूर्व सोहळा इतका होता की ज्या गावातले शहीद सैनिक आहेत त्यांची कुटुंब आणि ज्या गावामध्ये आत्ता जे सैनिक आहेत तिथे त्यांची कुटुंब असं एकत्रित येऊन त्या कुटुंबांचा सन्मान केला जाता. खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, मोदीजी प्रत्येक दिवाळी ही सैनिकांसोबत साजरी करतात. आपल्यापुरतं त्यांनी ठेवलं नाही, आपल्याला सगळ्यांना त्याच्यात सहभागी करून घेतलं आणि त्या माती हातात घेऊन त्या कलशामध्ये टाकताना जो अंगावर शहारा आला की जी मनामध्ये उत्स्फूर्तता निर्माण झाली ना, ती त्या माती हातात घेणाऱ्यालाच माहिती आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा कीस काढणाऱ्या जान्हवीताई, तुम्हाला मी एवढंच सांगू शकते, कोणी कितीही काही बोललं तरी 2024ला पुन्हा एकदा सन्माननीय नरेंद्रजी मोदीच भारताचे पंतप्रधान असणार आहेत आणि जे आपलं भारताला महासत्ता बनवायचं विश्वगुरु ज्याला आपण म्हणतो ते स्वप्न मोदीजींनी आणि आम्ही सगळ्यांनी जे पाहिलंय ते नक्कीच पूर्ण होईल. पण एवढ्याचसाठी हा आजचा मी पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एवढाच आहे की कोणी उठावं आणि बोलावं असं आमच्या देशाच्या पंतप्रधान मोदीजी सांगतात. मी कधीच ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, मोदीजी कधीच प्रत्युत्तर देत नाहीत, पण माझ्या बापाला बोलल्यानंतर त्याचं जे काय होतं ते मला जी भूमिका माझी आहे ती मी तुमच्यासमोर मांडली. आणि कितीही जरी वाटलं तरी कोणाला तरी भारतीय जनता पार्टीचे म्हणून नाहीत पण देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत ही 130 कोटी जनतेची इच्छा आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून परत एकदा मोदीजी पंतप्रधान होतील. आणि मला अजून एक खरंच हसण्यासारखी गोष्ट होती कालच्या ह्याच्यात.
फोटो मोदीजींचे 2014ला लावले, त्याच्यानंतर आपले खासदार निवडून आले, विद्यमान खासदार विनायकजी राऊत. इतकी खालची पातळी जान्हवी सावंत यांनी गाठलेली आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी अरेतुरेने बोलू शकत नाही, को तो माझा संस्कार नाही. पण मला आता त्यांना अहो म्हणायची पण लाज वाटते, इतकी त्यांनी खालची पातळी गाठलेली आहे. तर मी जान्हवी सावंत तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपल्या सिंधुदुर्गची मान तुम्ही खाली केला आहात. स्वतः तुम्ही विसरलात की मी स्त्री आहे. उद्या तुमच्या मुलीने विचारलं, आई तू हा शब्द वापरलेला आहेस, त्याचा अर्थ काय? ती त्या व्यक्तीला नाही तर तिच्या आईला दिलेली तुम्ही शिवी आहे, मातृत्वाला दिलेली शिवी आहे. आपण जे बोलतो त्याचा स्वतः अर्थ आधी समजावून घ्या आणि नंतर बोलायला शिका. तुम्ही स्वतःला महिलांची प्रतिनिधी समजतात. आज मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही जेव्हा आम्ही व्हायरल करू ही गोष्ट, कुठली महिला असं सांगेल, आज मला विचारू नका पण खेड्यातल्या एका बाईला विचारा की मला हे मोदीजींनी दिलंय म्हणून सांगते. भाजपची ती कार्यकर्ती नाही आहे, सर्वसामान्य नागरिक आहे. ती म्हणते की मोदी असो हा, मोदी तसो हा. एकाएरी नावाने मोदींना हाक मारते का? तिला तो आपल्या मुलासारखं वाटतो, कुटुंबाचा भाग वाटतो. आणि ही सांगते जान्हवी सावंत की त्यांना कुटुंब नाहीये. एखाद्याला कावीळ झाली की त्याला जग पिवळं दिसतं म्हणतात, तसं झालंय आता. उबाठामध्ये असंच आहे. जी बाई शिव्याशाप देईल, मोठ्याने जाहीरपणे बोलेल, लोकांना अरेतुरेने बोलेल, अद्वा तद्वा बोलेल, ती बाई त्यांची नेती होते. आणि हेच डोहाळे त्यांना लागले आहेत. पण सिंधुदुर्गच्या माध्यमातून, सिंधुदुर्गच्या विषयात तरी मी एवढं सांगते की सिंधुदुर्ग मधली जी अस्मिता आहे, भाषेची असो संस्कृतीची असो, तुम्ही तिचा आज कमीपण केलेला आहे. आणि याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माफी मागावी लागेल एवढंच मला वाटतं. सिंधुदुर्गाचा सन्मान तुम्ही कमी केलाय, त्याच्याबद्दल तुम्ही माफी मागाच. पण आम्ही याच्याविषयी कायदेशीर पण कारवाई करण्यासाठी आमच्या SP साहेबांना विनंती करणार आहे. कारण जर एखाद्या व्यक्तीला, तुम्हाला आता पत्रकारांना पण ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण कुठल्याही व्यक्तीने उठावं आणि माझ्या देशाच्या सन्मानाने, जे आता जगामध्ये विश्वामध्ये त्यांना सन्मान मिळतो, आणि तो सन्मान मोदी साहेब म्हणत नाही की मला मिळतोय, माझ्या देशाला मिळतोय असं ते म्हणतात. मग तो सन्मान ज्या देशाच्या कधी तोंडातून त्यांच्या शिव्या गेल्या तर आम्हाला तळतळाट होतो की का बाईच्या नावाने शिव्या देतात. तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून मी हात जोडून सगळ्या बांधवांना पण विनंती करते की याच्या नंतर स्त्रीवाचक शिवी देताना तुम्ही पण काळजी घ्या. कारण जगातला प्रत्येक माणूस हा आईच्या उदरातनं जन्माला आलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा शिवी द्याल ना, तेव्हा एकदा विचार करा की ही माझ्या आईला पण लागू होते का, की मी माझ्या आईला शिवी देतोय का. एवढंच जरी तुम्ही लक्षात ठेवलं, आणि हेच उद्या पुरुष आमचे बंधू आहेत ते सगळं ऐकतीलही, पण मला जान्हवी सावंतची कीव करायची वाटते. आज मला तुमच्या माध्यमातून सांगायचं की जान्हवी सावंत तू जाहीर माफी मागच, स्त्री वर्गाची तर मागायलाच पाहिजे. पण जेव्हा माझी भाषा समृद्ध आहे मालवणी, त्या मालवणी भाषेची जी उदाहरणं तुम्ही देता, मालवणी बोललं म्हणजे मालवणी माणूस आहे असं समजलं जात नाही. मालवणी संस्कृती जी जपायला पाहिजे ती तुम्ही सगळ्यांनी जपायला पाहिजे. आपण सगळेजण त्याला बांधील आहोत. आपण सगळे आपल्या ज्या कला पण आहेत त्या आजपर्यंत आज सातासमुद्रापार पोहोचवलेल्या आहेत. पण तुम्ही जर एखाद्या प्रत्येक भाषेत किंवा प्रत्येक व्यक्तीत, जसं आपण म्हणतो काही ना काही कमी असते, तशी प्रत्येक भाषेची पण बाजू असते. पण कुठली मालवणी भाषा शिवराळ भाषा नाहीये. तुम्ही आज मुंबईत जाऊन सांगितलं की शिवराळ मालवणी भाषा म्हणजे शिव्यांची भाषा. आणि तुम्ही म्हणता की मोदीजींना कुटुंब नाही, तर सगळ्यात मोठा माणूस म्हणजे 130 कोटी लोकांचा कुटुंब प्रमुख हा मोदी साहेब आहेत. आणि ते नुसतं पंतप्रधान आहेत म्हणून नाही, तर शेवटच्या घटकाचा, तो मागासवर्गीय असो, महिला असो, मूल असो, पोटात मुलाचं अंश निर्माण झाल्यापासून ते वयाच्या 75 पर्यंतच्या माणसाची काळजी घेणारा कोण पंतप्रधान असेल ते नरेंद्र मोदी आहेत. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून नाही, पण एक देशातली नागरिक म्हणून मला त्यांचा मनापासून अभिमान आहे. आणि मलाच नाही तर असंख्य कोट्यावधी लोकांना तो अभिमान आहे. आणि तो अभिमान माझ्या सिंधुदुर्गातल्या एका महिलेने मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन त्याचं मातेरं करावं, एवढी तुमची लायकी आम्हाला दिसली. आणि तुम्ही, मी परत एकदा सांगते की जाहीर माफी तुम्ही जर मागितली नाहीत तर सिंधुदुर्ग महिला मोर्चा आघाडी तुमची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याही वरून मी सांगते की तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करतोय. ठिकठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. जे देशाच्या पंतप्रधान, राजकीय पक्ष असल्यानंतर
तुमचं कामच आहे विरोधात बोलणं, याला आमचं दुमत नाही. पण विरोधक पण सुशिक्षित असावा. आणि आजपर्यंत हे आपण अनुभवलं आहे. सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी पण तुम्ही तुमच्या गावात जाऊन विचारा. कारण 15 दिवसापूर्वी जसं मी म्हटलं तसं इथेच आपली इलेक्शन झाली आणि तिथे आमच्या युवा कार्यकर्त्यांनी, अतिशय वरिष्ठ कार्यकर्ते, कोणी अगदी अनमॅरिड असलेले युवा आमचे तरुण, त्यांनी ती ग्रामपंचायतची सत्ता एका हाती निवडून आणलेली आहे. सगळं तरुण जे आमचे मंडळ आहे त्यांनी निवडून आणली. का तर मागील 5 वर्षात तिथे शिवसेनेची सत्ता होती, जिथे जान्हवीबाईंनी जी पत्रकं छापली होती त्याच्यावर आत्ता 7 जण हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि त्याच्यात 7 पैकी 1 जे शिंदे साहेबांचे मंत्री आहेत आता, आणि तेही आपल्या सोबत आहेत. मग ह्या 7 जणांना घेऊन तुम्ही प्रचार करताना तुम्हाला तेव्हा असं वाटलं नाही का की भाजपचा तेव्हा किंवा मोदी साहेबांची तुम्हाला अलर्जी नव्हती का? हा माझा थेट सवाल जान्हवीबाईला आहे. आज तुम्ही आम्हाला विचारू नका की मोदी कोण आहेत, मोदी काय करतात. तुम्ही त्यांना जाऊन विचारा. ज्या शेतकऱ्यांसाठी मोदीजींनी 2000 रुपये जी शेतकरी सन्मान योजना निर्माण केली, त्यांना विचारा. महाराष्ट्र सरकारने पण आता परत एकदा 2000चा हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. म्हणजे एकूण 12,000 त्या शेतकरी मित्राला आमच्या मिळणार आहेत, की शेतकरी बांधवाला मिळणार आहेत, जो आम्हा सगळ्यांना पोचतो. त्याची काळजी घेतली मोदीजींनी. त्या महिलेला विचारा जिला चुलीपासून आणि पाणी भरण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवून आणि जेवढा वेळ वाचतो त्याच्यात आपला ती काहीतरी व्यवसाय करते आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते. आजारपणात आधार मिळालेल्या त्या ताईला विचारा, किंवा मातृवंदनेच्या माध्यमातून आपल्या उदरात वाढणाऱ्या मुलाचं संगोपन करणाऱ्या आईला विचारा. किंवा तुम्ही म्हणालात शौचालयावर पण त्यांचा, आम्ही सभ्य शब्दच वापरणार, शौचालयावर सुद्धा मोदीजींचा फोटो आहे. तर त्या आजीला एखाद्या विचारा, म्हाताऱ्या आजीला शौचालयाचा वापर करणारा, की तिला काय तिथे समाधान मिळतं की माझी इज्जत वाचवण्यासाठी, किंवा जे काय आपल्याला सोपडलं, आपल्याला बाहेर बसावं आधी खूप वर्षापूर्वी लागत होतं, ते टाळण्यासाठी म्हणजे देशातल्या शेवटच्या माणसाचा विचार मोदीजी. आणि त्यातही सर्व योजना ज्या आहेत ते महिला सन्मान म्हणून सगळ्या योजना ज्या राबवल्या आहेत. आणि त्या मोदीजींना तुम्ही जी काही शिवी दिली आहे, मालवणी भाषेतली शिवी दिली आहे, त्या शिवीचा अर्थ स्त्रीवाचक शिवी आहे. आणि मला वाटतं जान्हवी सावंतला स्वतःला लाज वाटली पाहिजे होती की मी स्त्री असताना ही स्त्रीवाचक शिवी जेव्हा एखाद्या पुरुषाला देते तर त्या पुरुषाला नसते, तर ती मातृशक्तीला शिवी असते. मी मुद्दाम बाई म्हणते, ताई म्हणायसारखं वाटत नाही हो, आदर वाटत नाही अजिबात त्यांच्याबद्दल. की 2014ला अच्छे दिन म्हणून निवडून आलेले खासदार आहेत, त्यांच्यात बदल करण्याची गरज आहे आणि ती सिंधुदुर्गातून पहिली होईल. म्हणजे मागे बसलेल्या विनायक राऊतांना तिथल्या तिथे त्यांनी सांगितलं की साहेब आता तुम्ही घरी जा. खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी स्वतः समजलं त्यांना की यांचा काही उपयोग नाही. तुम्ही त्यांचा गेम केलात, गेम, तो राजकीय किंवा अशा भाषाचा गेम केला डायरेक्ट. मागे बसलेले होते खासदार विनायक राऊत 2014 आणि 2019ला पण मोदीजींचाच फोटो लावून तुम्ही मतं मागितलीत, अच्छे दिन तुम्हीही सांगितले आणि तुम्ही निवडून आलात. आणि त्याच्यात आता बदल करायची भूमिका किंवा सुरुवात सिंधुदुर्गमध्ये होईल असं जान्हवी सावंत यांनी जाहीर सांगितलं. आणि 2024ला सिंधुदुर्ग रत्नागिरीचा उमेदवार लोकसभेमध्ये जाणार असेल तो भाजपचा असेल हे त्यांनी डिक्लेअर केलं असं मला वाटतंय. आणि त्यांना आम्ही याच्याबद्दल खरंच त्यांना लवकर चांगलं सुचलं होते. डायरेक्ट बिचाऱ्या खासदारांना सांगितलं तुम्ही आता घरी जा म्हणून. आणि मी सुद्धा एक महिलांची प्रतिनिधी म्हणून काम करते आणि म्हणून मला हे तातडीने आपल्या सर्वांना बोलावंसं वाटलं. आणि जर माझ्या देशाचा पंतप्रधान याच्याबद्दल जर असे अनुद्गार कोणतीही व्यक्ती काढणार असेल तर त्याला पायबंद आपण सगळ्यांनी घातला पाहिजे. ही माझी पक्ष म्हणून नाही तर एक देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून जबाबदारी आहे. आणि शेवटी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सूर्यावर तोंड करून थुंकल्यावर शेवटी आपल्यावरतीच पडतं. हे फक्त आता जान्हवीबाईंनी लक्षात ठेवावं एवढंच मला वाटतं. मनपूर्वक धन्यवाद.